मग बापूंना का डावललं लोकांनी? नाही, इथं कसं झालेलं आहे, तालुक्याचं राजकारण वेगवेगळ्या पातळीवरती झालेलं आहे. त्यामुळं तिथं दीपक आबा साळुंखे पाटील आणि बापू एकत्र होते, त्यांची युती फिसकटली. इथं रस्त्याची कामं वगैरे वाटतात का? काम पूर्ण बापूंनी केलेले आहे. काय झालंय? काय टाकून आलो आता जरा टाकून आलंय? काय टाकून आलंय? काय टाकून आलंय? पाणी. पाणी? हा, असं म्हणा हो. मी गाव पैशावर निवडणुकाची काय म्हणलं तर मग सर्वसामान्य निवडणुका लढतील का? नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी गणेश राम दरोडे तुमचं सर्वांचं TV9 मराठीमध्ये सहर्ष पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आता सध्या आपण एक दिग्गज नेत्यांच्या तालुक्यात आहोत, म्हणजे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब, जे 11 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर शहाजी बापू पाटील आणि आता बाबासाहेब देशमुख हे इथं विद्यमान आमदार आहेत. मित्रांनो, खरं तर सांगोलीची व्याख्याच आहे पाणीदार सांगोला, विकासाचा सांगोला, पण आज बघत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा तालुक्याचा शेवटचा टोक आहे बरं का सांगोल्याचा, महिम. आणि महिमची सुरुवात बघूया आता काय म्हणते काय नाही. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. सगळं वातावरण जरा सध्या जसं निसर्गाचं तापलंय तसं राजकारणात सुद्धा तापलेलं आहे. म्हणताय काय चाललंय? थँक्यू. महिम गाव काय म्हणते राव? महिम गाव सध्या चांगला आहे. तत्कालीन आमदार या सांगोल्याचे माजी आमदार सन्माननीय शहाजी बापू पाटील साहेबांनी महायुतीच्या माध्यमातून या गावामध्ये खूप असा निधी आणून तालुक्यामध्ये 2 नंबरचं गाव म्हणून या तालुक्यात निधी आणला. सगळे रस्ते, पूल, बंधारे, छोटे मोठे खडी मुर्मीकरणचे रस्ते, छोटे मोठे पूल, हायमास्ट, म्हणजे विविध योजना बापूंनी आणल्या. बापूंनी जवळजवळ तब्बल 47 कोटीचा निधी या गावाला देऊन बापूंच्या अगदी काळजातले हे गाव आहे. या गावाला 47 कोटी रुपये बरं, मला सांगा, बापूंनी विकास केला. बरोबर आहे, बापूंनी एवढा विकास केला की 5 वर्षात भरपूर विकास केला बापूंनी, बरोबर. मग बापूंना का डावललं लोकांनी? नाही, इथं कसं झालेलं आहे, तालुक्याचं राजकारण वेगवेगळ्या पातळीवरती झालेलं आहे. त्यामुळं तिथं दीपक आबा साळुंखे पाटील आणि बापू एकत्र होते, त्यांची युती फिसकटली. त्यामुळं तालुक्याचं कायमस्वरूपी हे ठरलेलं आहे की ज्यावेळेस दीपक आबा ज्यांच्यासोबत जातील किंवा स्वतंत्र उभा राहतील तर त्यावेळेस तालुक्याचं चित्र बदलतं. पण निश्चितपणानं आता तालुक्याला आणि तालुक्यातल्या जनतेला असं वाटत आहे की आपण मतदान चुकीच्या उमेदवाराला देऊन आपण चूक केलेली आहे. शहाजी बापूंना मतदान दिलं असतं तर महायुतीचं सरकार आलंय, तर या सरकारच्या माध्यमातून अजून खूप काही विकास तालुक्याचा झाला. तरी सुद्धा बापू आमदार जरी नसले तर बापूंची ताकद एवढी खूप मोठी आहे की त्यांच्या मागे या महाराष्ट्राचा अनाथांचा नाथ आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा खूप मोठा बापूंना पाठिंबा आहे. बापूंच्या डोक्यावरती हात आहे. त्यामुळे बापू आमदार नसले तरी सुद्धा या तालुक्याचा विकास थांबणार नाही. आता आपल्याला तो विषय घ्यायचा नव्हता, पण आलाही विषय तर घेऊया. काय वाटतं, बरोबर अनाथांचं नाथ एकनाथ साहेबांना कुठेतरी सरकारमध्ये अनाथ केलं जाते का? कायम ते दिल्लीला जात आहे, दिल्लीत म्हणतायत इकडे राजकीय मुद्दे घेऊन दिल्लीत येऊ नका. असं आहे की महायुतीचं सरकार देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे. त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा, भक्कम पाठिंबा हा महायुतीला आहे. असं काय नाही की मला मुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे, मला डावललं जातं, यासाठी शिंदे साहेब कधीही नाराज राहिले नाहीत. कारण साताऱ्याला आलते राव मध्ये सगळे हे महायुतीमध्ये एकत्र असताना एकत्र आले, गुवाहाटीला गेले आणि ते मुख्यमंत्री ह्या सगळ्यांच्या साथीनं झाले. त्यामुळं नंतर जरी शिंदे साहेबांना संधी नाही मिळाली तरी शिंदे साहेब नाराज नाहीत. दिल्लीला जातात, हे महाराष्ट्राच्या विकासासाठी काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर दिल्लीत दरबारी मांडून त्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सोडवा. बरोबर एकंदरीत ते नाराज काही नाही. आता त्यांचं दरे गाव आहे सातारा जिल्ह्यात, गावी येणं हे प्रत्येकाचं काम आहे. शेवटी गाव आपलं एक आत्मा असतो, त्या गावात आलंच पाहिजे. त्या शिंदे साहेब वेळ काढून गावी येतात. बरोबर, त्याची खूप मोठी आवड आहे. शेतामध्ये शेतात काम करताना वगैरे आपल्या माध्यमातून बघितलेलं आहे. बरोबर, नक्कीच शेताची आवड. सध्या आपण माहीम मध्ये आहोत आणि विचारूया नेमकं. दादा नमस्कार. नमस्कार. लय निवांत बसलाय, काय म्हणते एकंदरीत जिल्हा परिषदेचं वातावरण? काय परिषदला काय दादासाहेब लवटे. दादासाहेब लोटे का बरं, काय म्हणते आघाडी? दादासाहेबच काम आहे, दादासाहेबाचं काम आहे. बरं, काय इथं पक्षाचं कसं गणित आहे इथं? शहाजी बापूचं हे शहाजी बापूचं. बरं, आता कोण कोण उभा आहे, कसं उभा आहे? बापूकडून दादासाहेब लवटे आहेत आणि सेकाप कडून बाळासाहेब हे. बर, काय आज MIDC नाही हे इथं सांगोल्याला,
पाणीदार म्हणलं जातंय, पण पाणीदार आहे का? डाळिंब बागायतदारांची काय अवस्था आहे आज? पाणीदार आहे ना, पाणीदार आहे म्हणून तर आमच्या गावाचं एवढं मोठं दुधाचा धंदा, महाराष्ट्रात 1 नंबरला गाव आहे हा. आमचं दूध धंद्या बाबतीत. बरोबर. दिवसाला 50 ते 60 हजार लिटर संकलन आहे दिवसाला गावात. दिवसाला. बर मला सांगा, आज विकास तरुणांना रोजगार नाहीये, कचऱ्याचा प्रश्न जाणवतोय, गटार लाईनीचा प्रश्न जाणवतोय. नाही, गावात बऱ्यापैकी कामं झालेली आहेत बापूच्या माध्यमातून, रोडची असतील कामं, ग्रामीण भागात गटाराचं वगैरे काय नाही, कारण लोक सगळी खेड्यात म्हणजे हे जे रानात राहते ती. बरोबर. त्यामुळे रस्त्याची वगैरे बापून सगळी कामं करून घेतली बापूंनी करून घेतले. सगळी. बर आताच्या आमदारांचं कसं काम वाटतंय? दिसत आहेत का कधी? नाही, आताचे आमदार कधी गावाकडे दिसतच नाहीत. तर आता बापूंनी जे कामं केले त्याचे उद्घाटन करायला तेवढे येते. म्हणजे बापूंनी केलेल्या कामाचे उद्घाटन करायला येते. बर आता नगर परिषदेवरती आता जे सांगोलीचे झाले त्याच्यावरती बापूंनी गुलाल टाकलाय. हो, मग काय वाटतंय, परत बापू आघाडी मारतील का? 100% बापून गुलाल लावणारच बापू. बापूंना किती इथं कमी मतदान गेलं? नाही, आमचं गाव 133 मतांना बापूला लीड आहे. बरं काय वाटतं बरं, आज लाडकी बहीण येते त्याचा फायदा होतोय का सर्वसामान्य? हो, होतोय ना. पण एकंदरीत कुठेतरी लाडका दाजी बेकांगाल व्हायला लागलाय का? नाही, लाडका दाजी चांगला आहे. बर युवकांना विचारूया, भाऊ काय करतो? काय शेती करतो. बरं शिक्षण किती झालंय? बीएससी ग्रॅज्युएट आहे. बेसिक ग्रॅज्युएट. काय वाटलं होतं का शेती करावं लागते काय? शेतीच करायची ठरवलेलंच होतं. बरं मला सांग, शेतकरी काय शेतात काय ऊस मका गाय येते त्यामुळे चारा लागतो. बरं भाऊ आहे का शेतात? दुधाला कशाला भाव? दुधाला भाव आहे की? भाऊ आहे ना. परवडते का शेती? परवडते. मालाला भाव आहे का? होय, मालाला भाव आहे. बरं काय वाटतं बरं, कुठलं सरकार यायला पाहिजे? सरकार कुठला? सरकार आहेच की वर. नाही आता जिल्हा परिषद दादासाहेब लवटे येणार. दादासाहेब लोटे का बरं? चांगला माणूस आहे, कामाचा आहे, गोरगरीबाला धरून आहे पहिल्यापासून. बरोबर. पण वाटते का खरंच तरुणांसाठी आजचे दिन आले? आजचे दिन आहेतच की. कसे काय कमी आता तरुणांना? आता शिक्षणावर घोटाळा होतोय. आता वरच्या लेवलला प्रत्येक ठिकाणी काय ना काय चालूच आहे. बर सांगूलेत काय परिस्थिती? सांगोल्यात चांगला आहे की. आता आमच्या दीपक आबांनी शेकापला पाठिंबा दिलाय, तरी पण इथं या महूत गटात दादासाहेब लवटे येणार निवडून. दादासाहेब लवटे. कामाचा माणूस. अरे फोन चालू आहे काय? नाही बातम्या बघतायत राव, एवढं तत्पर पाहिजे राव, डायरेक्ट बातमी. काय म्हणताय, कशात काय म्हणतोय वारकरी संप्रदाय? एक नंबर. काय म्हणतोय राजकारण पटते का बाबा वारकरी संप्रदायाला आजचं जे चाललंय ते? वारकरी संप्रदाय हिंदुत्वाच्या मागं. बरं मला खरं सांगा, हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू धर्म वाढला पाहिजे. हिंदू धर्मावरती जे अन्याय होतोय आज सर्व जगामध्ये, नेपाळ फक्त हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यानंतर भारताची हिंदू राष्ट्राकडे वाटचाल आहे. आणि भारतामध्ये सर्व बहुसंख्य हिंदू धर्म आहे. त्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कुठलंच कायदा नाही. तर त्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कायदे व्हावेत, हिंदू राष्ट्र भारत व्हावं, त्यासाठी वारकरी संप्रदाय हिंदुत्वाच्या मागे आहे. पण असं कुठलं वाटतंय का हा पक्ष हिंदू राष्ट्राचा आहे? भाजप आणि सेना. भाजप आणि सेना. पण निम्मी जनता म्हणते भाजप सेना जनतेला येड्यात काढते वाटतंय का? येड्यात काढणं म्हणजे नेमकं काय? की ह्याच्या बरोबर आम्ही युती करणार नाही, त्याच्या बरोबर युती करणार नाही, आणि युती तर दोन कोण करतायत, जनतेत वादावाद लावून देत आहेत. वादावाद म्हणजे हे खाली कार्यकर्त्याची वर सगळी एकच असते. जनतेने ठरवायचं, कार्यकर्त्याने ठरवायचं, आपण भांडणं करायची का नीट राहायचं गावात. पण आज बघा, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कुठेतरी विकासाचे मुद्दे डायव्हर्ट होत आहेत का असं वाटतंय? विकास गेल्या 10-15 वर्षात जेवढा झाला ते 70 वर्षात झाला. बरोबर आहे. विकास आणि हिंदुत्व, अध्यात्म आणि शासन या दोन्ही समान चालणाऱ्या बाजू या भाजप सरकारनं अतिशय योग्य पद्धतीनं चालवले. बरोबर आहे. पण आज महागाई एवढी वाढली आहे, लोक म्हणतायत आजचे दिन आले नाहीत. मग वाटतंय का महागाईचा झटका बसतोय म्हणून? लोकांच्या अपेक्षा कधीच थांबत नाहीत आणि कधीच पूर्ण होत नाहीत. बरोबर. कुठलंही सरकार येऊ द्या, अपेक्षा ह्या वाढत जाते. त्यामुळे महागाई वाढली ही चालूच राहणार आहे. या गोष्टी कुठलं जरी सरकार आलं, ट्रम्पला जर हित आणून बसवलं तरी महागाई कमी होणार. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी विकासाच्या आहेत त्या विकास चालूच राहणार आहे. बरोबर. फक्त विषय जो आहे आमच्या मनामध्ये जे विषय आहे हिंदुत्वाचा आहे, आम्ही हिंदुत्वासाठी. बरोबर आहे. काय वाटतं बरं भावांनो, कसं वाटतं इकडे नेता कोण पाहिजे कोण नाही? आम्हाला इथं तालुक्यात बापूच पाहिजे. अरे पण मागच्या बारीने जर डावलले की राव बापूला तुम्ही? डावलं तरी पण थोडंफार हे होतं इलेक्शनच्या पण कामाच्या बाबतीत म्हणलं तर बापू पाहिजे त्याला. बापूच पाहिजे. का बरं? इथल्या आमदारांचं काम कसं आहे? काय आमदारच मला अजून बघायला भेटलं नाही.
पण इथं माजी आमदारांच्या अजून म्हणजे कुठं अशी दिसली नाहीत आमदार मला बाबा ही कामात आमदार दिसली बरं बापू होते त्यावेळेस कामं भरपूर चालू होती आणि आता जिल्हा परिषदला दादासाहेब लवटीशिवाय पर्याय नाही. बरं दादासाहेब लवटे काय वाटतं बरं युवा उद्योजकांना आजचं राजकारण पटतंय का? नाही पडत पण आता काय दादासाहेब लवटीशिवाय पर्याय नाही मग बरोबर आहे. आणि बापूंशिवाय तालुक्याला पर्याय नाही. बर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे. आता सध्या आपण कोळा या गावामध्ये आलेलो आहेत आणि सकाळी जे गावात गेलतो ते माईमध्ये गेलतो तर तिथली लोक काय म्हणत होते, बापूंनी इथं 5.5 कोटीचा त्यांच्या काळात जे 5.5 कोटी रस्ते मंजूर केलेले, 5.5 कोटीचे रस्ते मंजूर केलेले, त्यातलेच हे सुद्धा गाव आहेत. आता बाबासाहेब देशमुख आमदार इथं आहेत विद्यमान आणि आपण रस्त्याची परिस्थिती जर बघतोय, खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डा आहे आणि हेच बघतोय. मला सांगा सध्या जिल्हा परिषदेचं वातावरण काय आहे? सध्या या जिल्हा परिषद गटामध्ये हा. कोळेगावचे जे लाडकं नेतृत्व आहे संभाजी तात्या आलदर यांचं वातावरण चांगलं आहे. संभाजी तात्या आलदरांसोबत गेल्या वेळचे जे जिल्हा परिषदेचे सदस्य सचिनजी देशमुख साहेब हे दोघं मिळून या गटाची जबाबदारी घेत आहेत. सामान्य जनतेमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे आणि सचिनजी देशमुख साहेब जिल्हा परिषद सदस्य गेल्या वेळी आणताना या भागामध्ये म्हणण्यापेक्षा या पूर्ण तालुक्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त निधी आणणारे ते व्यक्तिमत्व आहे. आज ते व्यक्तिमत्व तात्यांच्या सोबत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर संभाजी तात्या आलदरांचं इथं वर्चस्व. बोला काय म्हणत होते महाराष्ट्रांचं, काय म्हणत होते? रस्त्याचं काय आमचं म्हणणं होतं, एक शौचालय बघाव, एक तिपाळी रस्ता बघाव, एक कोंबडवाडीचा मी राहणार रहिवाशी इकडला एक रस्ता बघाव. म्हणजे विकास झालाय कोळे गटात का नाही ते तुमच्या ध्यानात येईल. बरोबर बघचाल बरोबर माहित पडेल नेमकं काय आहे, इथली काय कंडिशन आहे कोळेची कळणार तुम्हाला. निवडून आला तुम्हाला काय वाटतंय शौचालयाची कामं झाले का? गावात बाहेरचा माणूस आला तर मुताला सुद्धा जाऊ शकत मुद्द्याला सुद्धा जाऊ शकत. बर इकडे विचारूया पुढे काय म्हणतायत एकंदरीत काय वाटतंय बरं युवकांना, कसं वाटतंय इथं रस्त्याची कामं वगैरे वाटतायत का? कामं पूर्ण बापूंनी केलेले आहे आणि हा जो कोण म्हणतोय बापूंनी निधी आणला नाही त्यानं उद्या माझ्यासोबत सांगोले बापूंनी निधी आणला नाही त्यांना कागदपत्री जाऊन देणार मी निधी आणला का नाही बापू. पण हे साधी म्हणतात मुतारी नाही निधीचं करायचं काय? विषय ग्रामसभेचा विषय आहे तो, तर काय बापूंचा विषय नाही. ते राजकारण जाऊन द्या, विकास जाऊन द्या. आज मला सांगा लाडक्या दाजीमुळे लाडक्या बहिणीमुळे लाडक्या दाजीचं मनकं मोठं आहे. लाडक्या बहिणीचा विषय नाही, हा राजकारणाचा विषय नाही. हा फक्त आम्हाला बोधगे रस्ते हिराजवाडी पर्यंत रस्ता झाला पाहिजे, झाला पाहिजे एवढा मुद्दा आहे. नाही पक्षी असतोय माणूस ते राजकारण तिकडे जाऊन हा बोधगे झाला पाहिजे आम्हाला. बरोबर आहे, डांबरीकरण झालं पाहिजे. बरोबर आहे. आणि आता सध्याला केलाय वरच्या वर केलाय, आम्ही रस्ता अडवलाय अडवलाय वरचे वर केलाय. बरं म्हणजे एकदम निकृष्ट कर्ज माणसाने यायचं रस्ता बोधगे रस्ते ते हिराजवाडी पर्यंत रस्ता बघायला तुम्ही. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे अशी कामं निकृष्ट दर्जाची होते. बरं कोणी केले ती काम? डांबरीकरण झालं पाहिजे. मग अडवलंय का? ऐका कामाची दुरुस्ती आलेली होती, तो रस्ता नवीन करताना आता हे म्हणतायत अडवलंय, तुम्ही म्हणताय दुरुस्ती चालू आहे. काय नाहीये अडवलाय आम्ही बोधगे रस्ता अडवलाय आम्ही. दुरुस्तीसाठी आलेलो होता, फक्त खड्डे मुजवणे वरच्यावर तेवढंच ते काम आलेलं होतं. आता मला सांगा खटा तुम्ही आता खटा मुजवलाय वरच्या वर, पाऊस पडल्यानंतर 2 जाणार का नाही तेवढं मला सांगा. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तेवढंच मला बोलायचं. बरोबर. नमस्कार. काय चाललंय काय चाललंय? टाकून आलोय आता जरा. टाकून आलंय काय? टाकून आलंय काय? टाकून आलंय पाणी पाणी. हा असं म्हणा हो. मी का बरं काय म्हणते इकडे राजकारण? राजकारण काय मला त्यातलं काय कळत नाही रे. काय म्हणते? मला काय कळत नाही. काय कळत नाही? काय सरकार योजना देत येतात का तुमच्यापर्यंत? योजना कोण झालं नाही माझ्यापैकी. कोणी नाही आलंय? तू झाला एकटं बघा आता. मी चालूय. अरे का बात आहे, मी चालूय म्हणायचं कोण तुमच्यापर्यंत. झालं नाही अजून. अजून कोणी नाही आलं. अय लाडका दाजी काय म्हणतोय? लाडका दाजी काय म्हणतोय? लाडका दाजी काय मला म्हणत नाही कोण. कोणच काय म्हणत नाही. महागाई काय म्हणते? महागाई महागाई हा महागाई रोज वाढते. रोज वाटते. वाटतंय का आजचे दिन आल्यासारखं? आजचे दिन आलेत का? होय. बरं काय वाटतंय इकडे? काय नेमकं कोणाची हवा वाटते? जिल्हा परिषदला कोणाची हवा वाटते? माझी स्वतःच वाटते. तुम्ही उभा राहताय का? मग अरे रांगडे राव अपक्ष आहे मी. अपक्ष मग फॉर्म फिमरला काय? हा. अरे हवंय म्हणायचं मग. अरे काय शेतात काय सध्या? शेतात काय? शेतात हा? गांजा पेरलाय. गांजा. क्या बात आहे क्या बात आहे. पण आता ती युती तुटली, मग वाटतंय का काही इफेक्ट होईल म्हणून जिल्हा परिषदेला? नाही, हा भाग जो आहे ना
आतापर्यंत स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख हा. यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहिलेला आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख हा. त्यांचे पाठीमाग आतापर्यंत लोकांचा जनसंपर्क आहे हा. आणि विकास कामं सुद्धा चालू आहे. हा. पण आता कुठेतरी बाबासाहेब देशमुख आमदार झाले, पण गणपतराव देशमुखांसाहेबांवरती असं लोक म्हणले जाते 55 वर्षात काय केलंय, 55 वर्षात काय झालंय, उलटे तालुका माग गेला म्हणतायत. नाही, असं काही सुद्धा नाही. हा. जे महाराष्ट्राचे भीष्माचार्य पितामह म्हणतात हा. ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचं वर्चस्व कायम आहे. हा. इथून सुद्धा बाबासाहेब देशमुख कायम ठेवतील आणि ह्या कोळा जिल्हा परिषद गटामध्ये त्याच पद्धतीने त्यांचा विचार घेऊन आताचे आमचे चालूचे उमेदवार किरणभाऊ पांढरे त्याच विचारावरती चालणारे नेतृत्व तयार पण झालेलं आहे. मला एकंदरीत सांगा, हे म्हणतात बापूंनी रस्ते मंजूर केले, मंजूर केले, दिसतायत कुठं, झाल्यावर वाटतायत का? नाही, ते हा. फक्त कागदपत्र झालेलं आहे, हा. सत्यात काही उतरलेलं नाही. आता हे म्हणतात सांगूल्याला इकडं पुढे जावा, इकडे जावा, रस्ते चालू आहेत म्हणतायत, काम चालू आहेत. जाऊन तुम्ही स्वतः बघा. हा. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघितल्यावर तुम्हाला स्वतः अनुभव येईल. हा. बरोबर आहे. आता या चौकातला मी खड्ड्याचा विषय घेतला तर ते म्हणतात खड्डेच नाहीत. तुम्ही मला सांगा या चौकात खड्डे आहेत का नाहीत? आहेत की सगळीकडेच खड्डे पण हे म्हणतात खड्डेच नाहीत. आहेत, सगळीकडे खड्डे आहेत आणि विकास हा फक्त 5 वर्ष हा कागदपत्रित झालेला आहे. बरोबर बरोबर. विकास त्यात काही विकास उतरलेला नाही. बर, मला सांगा एकंदरीत आज तुम्ही शेतकरी आहेत, खरंच शेतकरी वर्ग सुखी आहे का? हे 2000 रुपये येतात त्याने खरंच शेतकऱ्यांचं घर चालतंय का? चालतंय. कसं चालतंय? कुठल्या सरकार दिलं पैसे, या सरकार दिलं का? हा. बरोबर आहे. बरोबर. मग शेतामध्ये कागदीपत्र आहे, बरोबर आहे. सगळे गावात दाखवत काम केलेली हा. बापून. हा. आणि ह्या 1.5 वर्षात 10 रुपये काम दाखवायचं, हा. त्यांचं काम मी करायचं. बरोबर आहे. 1.5 वर्षात. 1.5 वर्षात 10 रुपये काम पण दाखवायचं. हे तर म्हणतात 1 वर्ष झालंय, अजून काय? 1 वर्ष असलं 12 महिन्यात 14 महिन्यात एक काम दाखवायचं. हा. हा. आणि बापूजी काम दाखवू तुम्ही. बरोबर आहे. चला बरोबर. बापूजी काम दाखवू. मग बापूला डावललं का तालुक्याने? हा? सीट कसं असते, जात फॅक्टर, हा. जात फॅक्टर असतो, हा. तर डावलं फॅक्टरीने डावललं का? हा. इथे. इथे हा. हा. बरोबर आहे. बरोबर आहे. मला सांगा एकंदरीत आज तुम्ही म्हणताय 2000 रुपये कुठल्या सरकारने दिलं का? पण शरद पवार साहेबांच्या काळात, उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. झाली थोडी हा. झाली. मग शेतकऱ्यांना आधार भेटला का? त्याचा आधार मोठा आहे ना. हा. ह्यो आधार मोठा आहे. होय. कसा? लाडकी बहीण कुणी काढली? हा. यांनी काढली. महिन्याला 1,500 येते का नाही? बरोबर आहे. त्या सरकार दिलं का? पण सगळे म्हणताय नेहमी की लाडक्या बहिणी कमी झाल्यात, कमी झाल्यात. जे जे घरी आहे ती प्रॉपर्टी कमी होणारच ना. हा. हा. खरोखर गरीब आहे तिची आहेच ना चालू. हा. बरोबर. 4 गाड्या हा. घेऊन चालते का? चालून चालते बरोबर का? आहे. बरोबर आहे. ह्यो मुद्दा आहे ना. हा. म्हणजे विरोधकांनी काही पेटवायचं काही राहतं. पेटवायचं. मग आता मला सांगा तुमच्या घरात 4 चाकी गाडी आणि तुम्हाला देऊ द्या लाडक्या बहिणीचे पैसे. हा. बघा, सर्वसामान्य महिला आहे, हा. सर्वसामान्य महिलेला ती 1,500 रुपये येतात. हा. त्या 1,500 रुपये तिला तिचा जी काय शाळेच्या मुलाचा जे घरचा खर्च असेल, तिला लागणारे काय जे पैसे असतील ते सरकार प्रत्येक महिन्याला देते ना तिला. बरोबर. तुम्ही काय दिले मला सांगा? हा. हा? आणि लाडकी बहीण उगू खुश नाहीये हो. हा. हे म्हणतात आमच्या काळात महागाई नव्हती. कुणाच्या? काँग्रेस काळात. त्या काळातला जे आता सांगा, थांबा. काँग्रेसच्या काळात 300 रुपये गास होता, आता मग ते ना 1000 रुपये झाला. हा. काँग्रेसच्या काळात 150 रुपये हजेरी होती, आता 1000 रुपये हजेरी आहे. हा. बरोबर. 1000 पगार आहे आता माणसांना. बरोबर आहे. बरोबर. महागाई वाटली नाही आमच्या का? 7 ते 12ला 750 रुपये हजेरी आहे. हा. पोर माझ्याकडे डाळिंबला कामाला येते, ती 750 रुपये हजेरी घेते. बरोबर. बरोबर. मग म्हणजे आधुनिक काळ वाढणारच आहे. फक्त हे विरोधकांनी डांका उठवला. करावं, करायला काय अडचण नाही. बरोबर आहे. नाही, विरोधकांनी डांका उठवलाय म्हणायचं फक्त. काय म्हणताय? अरे राव, तुमचं गाव लयच पेटलंय म्हणतायत. हा. राजकारण लयच तापलंय म्हणतायत. हा. काय वाटतंय बरं? इथं दिग्गजांना उमेदवारी डावलली आहे. उमेदवार कुठे फिक्स आहे? फिक्स नाहीत. काय मिठाण्यात मिठच नाही म्हणायचं. बरं काय वाटतंय बरं? काय चर्चा आहे इकडे? भाजपचा उमेदवार आहे. हा. भाजप येईल. पण भाजपला तर दानका बसन म्हणतायत. भाजप येईल. पण काय भाजप म्हणतं शेतकऱ्यांची कर्जमाफी वगैरे केली का? होईल. काय माफीच करताय? हा. बरं काय वाटतं बरं इथं? आता महायुतीतून लढतायत भाजप वगैरे, शिवसेना. मग आता कसं सगळं एकच झालं? काय सारा मिक्सिंगच कार्यक्रम. काही संभ्रम आहे का मतदान करताना? हा. कशासाठी बरं? सगळा पैसा बिसा. मला सांगा एकंदरीत पैशावर निवडणुकाची काय ते म्हणलं तर मग सर्वसामान्य निवडणुका लढतील का? हा. एकंदरीत